आज पूरे देश में बुद्ध पूर्णिमा के साथ विश्व नर्सिंग दिवस मनाया जा रहा है। इस मौके पर जहां एक और भगवान गौतम बुद्ध को याद किया गया, वहीं स्वास्थ्य जगत में नर्सों के अमूल्य योगदान के लिए उनका अभिवादन भी किया गया। हर साल 12 मई को विश्व नर्सिंग दिवस मनाया जाता है, जो आधुनिक नर्सिंग की जननी फ्लोरेंस नाइटिंगेल की जयंती के उपलक्ष्य में मनाया जाता है। यह दिन दुनिया भर के नर्सों को उनके समर्पण, सेवा और करुणा के लिए धन्यवाद देने और उनके योगदान को सम्मानित करने का मौका है। आज इस अवसर पर अमरावती जिला सामान्य अस्पताल मतलब इरविन में पूरे सम्मान और आदर के साथ नर्सिंग डे मनाया गया। साथ ही बुद्ध प्रतिमा की पूजा कर कार्यक्रम के माध्यम से शांति और सद्भाव का संदेश दिया गया। मी जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती अधिसेविका आज बुद्ध जयंती निमित्त सर्वत्र साजरी होत आहे। त्याचप्रमाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात अधिसेविका कार्यालयामध्ये सुद्धा आम्ही बुद्ध जयंतीचा कार्यक्रम घेतलेला आहे। सर्व विश्वाला शांतीचा संदेश देणारे असे तथागत गौतम बुद्ध यांच्या शांतीचा हा जो संदेश आहे, हा सर्वांनी अंगीकारावा आणि त्याचा जर अंगीकार केला तर आपण कुटुंब, समाज, जिथे सेवा देतो तिथे अशा सर्व ठिकाणी शांततेचा संदेश जर आपण रुजवला तर मानवाला कुठेही काही अडचणी जाणार नाहीत आणि आपण एक सुंदरशी रुग्णसेवा करू शकू। अशा सर्व परिचारिकांनी आज बुद्ध वंदनाच करून आम्ही एक शांतीचा संदेश दिला आहे आणि या बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देऊन हा दिवस आम्ही आज साजरा करणार आहोत। तसेच जागतिक परिचारिका दिनानिमित्त आज आम्ही मॉडर्न नर्सिंगच्या आमच्या जननी आदरणीय फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्यासुद्धा प्रतिमेचं पूजन करून आम्ही सर्व परिचारिकांनी एक रुग्णसेवेचं घेतलेलं व्रत पूर्ण करू अशी आम्ही आशा देतो आणि या समाजामधला येणारा तळागाळातला रुग्ण याला निरंतर आमच्याकडून सेवा घडू अशी ग्वाही देतो आणि त्याही प्रित्यर्थ आम्ही आज हा दिवस इथे साजरा करीत आहोत।